लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही, सकळाशी येथे आई अधिकार, सकळाशी येथे आई अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल, डिले डिले हॉल मोड बंद कर, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही, तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती, ऐसे बहुत ग्रंथी बोलिले, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही, विठ्ठल 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 अष्टांग योगी मासव के दाता, शरण्य अग्रणी भक्तनाथाच नाथा, कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भोपासा, नमस्कार सष्टांग श्रंगदासा, समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम, जगदनीत पाणी मंडनम मंडनानम, तरुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम, सवयदबलास विठ्ठलम चिंतयामि, महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरीकाय धातु मुनीन्द्र है, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, पांडुरंगाकारो दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा जाणे कधीचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकलावज्ञ ज्योद्रार्तावतारम, कलंकांक देशोदिकामुदी वक्त्रम, खलानी शवादा पनोदार दक्षिण, समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेवम, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मी कला कुसरी काहीच नेनी, बोलतो वचन्याती भाविका, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस बुरवावी सेवेला गे से बकजालो, सेवेला गे सेवक झालो, सेवेला गे सेवक झालो, सेवेला तुमच्या लागलो निज
स्वामी तुका या देवा देवा यावरी न करावा अवेर सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावेरो अभवेरो श्रीराम जानकी बेटे मेरे सीने में श्रीराम जानकी बेटे मेरे सीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने में देख लो मेरे दिल के नगीने में देख लो मेरे दिल के नगीने में देख लो मेरे दिल के नगीनों में देख लो मेरे दिल के नगीनों में राम जानकी बेटे मेरे सीने वाह 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 श्री राम जानकी जानकी बेटे मेरे सीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने में लागोनिया पाया विनवी तो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतुन हरी. हे अकारण करुणावरुणालय श्री भक्तकाम कल्पतरुम श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथंग करुणेनं अथंग दयेनं आजच्या प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकाराम महाराजांचा गोड असा अभंग आजच्या चौथ्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. विठ्ठला विठ्ठल 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 अभंग गोड आहे. अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. आजचा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवस म्हटलं का मला प्राधान्य मी कोणताही अभंग सेवेकरता निवडू शकतो. आजचा जो अभंग आहे ना बरं का अण्णा बरं का आजचा जो अभंग आहे तो श्रीमान्य जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकाराम महाराजांना या अभंगाच्या माध्यमातून जगतातलं महत्वाचं गणित या अभंगाच्या माध्यमातून सोडवतात. बरोबर आहे. या जगतामध्ये आम्ही आलोयत ना तर त्याची भूमिका जोपासणं गरजेचं आहे. मग काय भूमिका जोपासायची तर महाराज म्हणले बरोबर महाराज म्हणले आम्ही तुमच्या पाया पडतोय. काय करा हातानं नामस्मरण करा व मुखानं टाळी वाजवा. काय करा हातानं नामस्मरण करा आणि मुखानं टाळी वाजवा. आजी बरोबर ना हा म्हणती खुशाल असं नाही रे. हा हा हातानं बोला बोला हातानं टाळी वाजवा आणि मुखानं नामस्मरण करा. पण कोणतं नामस्मरण तुकाराम महाराज आपल्या पाया पडतात ना. कोणतं नामस्मरण विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. अभंग मी उगाच नाही निवडला खरंच हा सुख सोहळा स्वर्गी नाही म्हणून हा सुख सोहळा स्वर्गी नाही. बरं ठीक आहे एवढंच नामस्मरण आहे का अजून काय महाराज म्हणले कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल. ये अजून कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल ही सगळी नामं तुम्ही घेऊ शकता. या नामानं काय होईल वैकुंठाची प्राप्ती होईल. मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा पण अधिकार सकळासी येते आई अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. अधिकार सांगितलाय सकळाशी येते आई अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नाम विठ्ठल 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 मना वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा मग महाराज म्हणले हे सगळं ठीक आहे पण नामाजवळ आहे काय
लक्ष देत चला गाड्या, मी कधी दरोडा टाकू शकतो बरं का. हा, आणि मग महाराज म्हणले नामाजवळ आहे काय. तुकाराम महाराज म्हणले नामाजवळ एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 4 मुक्त्या बरं काही, एक नाही 4 मुक्त्यात नामाजवळ. तुका म्हणे नामा पाशी 4 मुक्ती, असं मनाच नाही आईसे बहुत ग्रंथी बोलिले. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल अभंग गोड निवडलेल्या अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपलं हे पवित्र गाव चिखली गाव, बरोबर ना. आणि चिखली गावामध्ये अगदी भक्तिभावानं प्रेमाभावानं चालत आलेला हा भव्य दिव्य तथा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञान यज्ञ सोहळा, या सोहळ्यामधले खरं तर अनेक वर्ष या सोहळ्याला पूर्ण होत आहेत. सप्ताचं वय वर्ष सांगताच येणार नाही, असा अखंड कालावधीपासून चालत आलेला हा भव्य दिव्य तथा अखंड ज्ञानयज्ञ सोहळा किती वर्ष झाली अंदाजे, मला वाटतं 100+. मला वाटतं अखंड कालावधीपासून, बरोबर ना दादाश्री, अखंड कालावधीपासून चालत आलेला हा सोहळा. आणि सोहळ्यातली आजची 4थ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली. मज पामराई काय थोरपण, पायीची वाहन पायीवरी अगदीप्रमाणे माझ्या वाट्याला आलेली आजची ही 4थ्या दिवसाची सेवा. मागच्या वर्षीचं माझं कीर्तन होतं आणि मागच्या वर्षीचं मला वाटतं काल होता ना, काल याचं कीर्तन केलं. आणि याही वर्षी माझ्या वाट्याला तुमच्या सगळ्या ग्रामस्थांनी आग्रह धरला. मला वाटतं सप्ताहपत्रिकेत मागच्या वर्षातला एकटाच पाठ्य दिसतोय हा हा आणि म्हणून खरं तर द्यावे तेवढे धन्यवाद. मला या ठिकाणी सेवा करण्याचा मी पुन्हा येईल हे वचन मी खरं करून दाखवलं. आणि म्हणून जाऊ द्या, असू द्या. आणि म्हणून मला ते वचन करण्याची, सेवा करण्याची संधी मला मिळाली. आणि इथं आलो ना, मला काल्यापेक्षा आजचं वातावरण खरंच गोड वाटलं. कसं गोड वाटलं माहिती का. मला वाटतं या सप्ताहामध्ये वय वर्ष सांगता येणार नाही, पण खरंच आज मला तुमच्या चिखली गावामध्ये कीर्तन करत असताना भास होतोय की आजचं कीर्तन चिखली गावात चाललंच नाही, आजचं कीर्तन खरोखर पंढरपुरात चाललंय. असा सोहळा तुम्ही रंगवलाय. काय बोलायचंय, एक एकावनी बळी रे, थोडंसं माहिती. आणि म्हणून सगळं गोड असं नियोजन आहे, गोड असं आयोजन आहे. सगळ्यांचं गोड अशा आयोजनामध्ये हा सोहळा सुरू आहे. आजची 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आहे. ज्यांचा पहारा आहे ते साने बंडू आहे, त्यांचा पहारा आतमध्ये चालू आहे. आणि फक्त त्यांचा पहारा लय चढू नका, म्हणजे गोळ नाही व्हायचा. जे पहारा करतात त्यांना वेळेवर सोडा. कधी पहारेकरी, हा बरोबर आहे ना, मला बरोबर, हा असंच ते. आणि मग त्यांचा पहारा आहे साने बंधूंचा. आजचं ज्यांचं कीर्तन सौजन्य आदरणीय डॉक्टर गोडगे आर साहेबांचं आजचं कीर्तन सौजन्य, एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. कीर्तन सौजन्य त्यांचं आहे. डॉक्टर साहेब कुठं बसले डॉक्टर साहेब, हा बरं, डॉक्टर साहेब तुम्हाला धन्यवाद. त्याचप्रमाणे ज्यांचं आजचं अन्नदान आहे, वैकुंठवासी नामदेव पुंजा हासे यांच्या स्मरणार्थ श्री रमेश, उमेश व किशोर नामदेव. हा ऐका, हा वयामानानुसार इकडे तिकडे होतं जरा. हा आजचं ज्यांचं कीर्तन अन्नदान आहे, ज्यांचं कीर्तन संपल्यानंतर अन्नदान आहे, वैकुंठवासी ज्ञानदेव रामजी कवडे यांच्या स्मरणार्थ विलास व दीपक कवडे, बरोबर ना, विलास दादा आणि दीपक दादा यांचं आजचं अन्नदान आहे. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी, आणि म्हणून त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. सगळं गोड असं नियोजन, गोड असं आयोजन या ठिकाणी उपस्थित आहे. महाराष्ट्रातले थोर नामवंत गायनाचार्य मंडळी या ठिकाणी मंचावर उपस्थित आहे. त्यापैकी गायन सम्राट, गान कोकिळा, गान गंधर्व, आपल्या संगमनेर तालुक्याचं वैभव नवे ज्यांनी देवाला एक बाजू जरी दिली नाही तरी मला वाटतं दुसरी बाजू लय गोड दिली, असे गायन सम्राट, गान कोकिळा, गान गंधर्व, आदरणीय आमचे भारतासारखं विशाल ज्यांचं गाणं आहे असे भारत महाराज. एकदा जोरदार टाळी महाराजांकरता वाजवायची. भारत महाराज आपल्याला द्यावे तेवढे धन्यवाद. गोड असं गाणं आम्हाला ऐकायला मिळतंय. आम्ही भाग्यवान माणसं आहे की तुमचं गोड असं गाणं आम्हाला ऐकायला मिळतंय. भारत महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद. आणि दुसरे गायनाचार्य, महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य, गायन सम्राट, गान कोकिळा, गान गंधर्व, आमचे मोठे बंधू सागरजी महाराज गुळवे. एकदा जोरदार टाळी महाराजांकरता वाजवायची. षडजातलं गाणं महाराजांचं गोड असं आपल्याला ऐकायला मिळतंय. महाराजांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय नाना आहेत आमचे, सोपान नाना आहेत, पोपट नाना आहे, आदरणीय पोपट नाना आहेत. माझ्या त्या कधी मंडपातली मात्री घ्यावा आणि ऊस लावा आणि त्यांच्या वाळावा आणि परत ठेवून द्यावा, फेकून नको लागल तिला.
एवढ्या गोड माझ्या बहिणी नसतात. एकदा एकदा पावल्या खेळतात त्यांच्या करता जोरदार टाळी वाजवा. सगळ्या माझ्या बहिणी मुक्ता जना सगळ्या बरं का. सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. शब्दार एवढं कोपऱ्यात काय इकडे पुढे एक जरा असं असं हा पुढे या जरा इकडे या असं लपून बसल्यावर जळत असलं कधी असं. हा तुम्ही पण पुढे लपता काय असं इकडे पुढं. आणि शब्दार सुद्धा छान आहे बरं का मस्त. हा तुरा बिरा काय मस्त पैकी. हा तुम्हाला काय वाटलं असं म्हणजे शब्दार सुद्धा. आणि ते बघा तुमच्या हातात काय दाखव बरं यांना एकदा. काय म्हणतात त्याला तुम्ही थांबा काय म्हणतात त्याला. दांडक म्हणते ते. दांडक नाही म्हणते राजदंड म्हणतात त्याला. हा लयच गाव पडझड हो काय हा आहे का त्याला राजदंड म्हणतात. आणि ते राजदंड एकदा वर्क केला ना म्हणजे बघा आता माऊली सोहळ्या जर कधी गेला ना अण्णा त्या माऊली सोहळ्या त्या राजदंडाला लई किंमत आहे गुरुजी. कशी किंमत आहे माहिती का. हा राजदंड जर उभा केला ना तर कीर्तन उभं राहतं. आणि हाच राजदंड जर आडवा केला तर कीर्तन संपवायची ताकद या चोपदाराकडे. बरं एवढं तर असू द्या कीर्तन चालू कधी करायचं कीर्तन बंद कधी करायचंय हे कोणाच्या हातात आहे. बोला चोपदाराच्या हातात. पण याच्या पुढचं सांगू का. चालू कीर्तनामध्ये कीर्तन करायला जर काही जर झालं म्हणजे होऊ नये. मला समजा चक्कर आली आणि मी जर खाली बसलो मला पुढचं कीर्तन करता आलं नाही तर तिथून पुढचं कीर्तन हा चोपदारानं करायचं असते. म्हणजे चोपदार सुद्धा ताटपीट असला पाहिजे. ते जावे त्याच्या वंशात या वाकळे. हा पण तुम्हाला कीर्तन जमतंय ना नाही हा म्हणायचं पाकिट कमी भरतील बरं का. हा 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 आणि म्हणून चोपदारांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. खरं तर विशेषतः माझ्या कीर्तनामध्ये ज्यांची विण्याची साथ आहे आपल्या भागातील एक गोड असं व्यक्तिमत्व परमार्थिक क्षेत्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे आदरणीय आमचे पोपट महाराज. बरं माणिक महाराज आहे ज्यांचं गोड असं चिंतन नाही पण आहे गोड अशी कीर्तन ते करतात आणि गोड असं वारकरी जीवन त्यांनी जगलं. आदरणीय माणिक महाराज आहे आणि आदरणीय आईसाहेब आहे. तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय आपल्या भागाचे एक वैभव आणि आमच्या ताईसाहेब ज्यांचं गोड असं गाणं आपल्याला या सप्त्यामध्ये मिळतंय मायाताई साबळे. एकदा जोरदार टाळी ताईंकरता वाजवायची. ताईजी आपलं गोड असं गाणं आम्हाला ऐकायला मिळतं. तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. तुळशीवाल्या माई तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आणि विशेष तत्वानं आपल्या सप्ताह करता जेव्हापासून सप्ताह तुम्हाला आठवतंय तेव्हापासून महाराज आहेच आमचे बुधवंत महाराज. एकदा जोरदार टाळी वाजवायची. महाराजांचं वाजवणं तितकंच गोड आहे गाणं तितकंच गोड आहे कीर्तन तितकंच गोड आहे. म्हणजे जिथं न्याल तिथं चालणारा व्यक्तिमत्व असे आमचे बुधवंत महाराज सुदामजी महाराज बुधवंत महाराजांचं परभणीहून या ठिकाणी येणं झालं आणि आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे म्हणून ते इथपर्यंत येतात. आणि म्हणून महाराज आपण सुद्धा या ठिकाणी माझ्या कीर्तनात पखवाज वाजवताय ही आमच्याकरता भाग्याची गोष्ट आहे. म्हणून महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद. आणि खरं तर ज्यांचा पखवाज आपल्याला ऐकावा आणि ऐकावाच वाटतो असे आपल्या संगमनेर तालुक्याचे वैभव. संगमनेरच ना हा संगमनेर तालुक्याचं वैभव. आणि खरं तर माझे अत्यंत जीवाचे जीवलक. कोणी जर म्हटलं ना महाराज लोक लय पैसे घेतात तर त्यांना महाराजांचा फोटो काढवा. ज्यावेळेस वाजवतात ना त्यावेळेस ते पूर्ण घामानं ओले असतात. जर लोक काय म्हटले ना महाराज लोक लय पैसे घेतात तर त्यांना हा फोटो दाखवा की महाराज लोक चुकीचा पैसा घेतात. नाही हा घामाचा पैसा आहे. हा घामाचा पैसा आहे. गोड वाजवतात. महाराज तुमच्यावर सरस्वती मातेची कृपा आहे म्हणून एवढं गोड वाजवणं आहे. तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय आमचे हर्षलजी महाराज ताजने महाराजांचं गोड असं वाजवणं आपल्याला ऐकायला मिळतंय. महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद. हार्मोनियम झोपले का इकडे बघा. हा हार्मोनियम वाजवण्याकरता आदरणीय अण्णा आहेत. तुम्ही सुद्धा गोड वाजवताय. तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आणि खरं तर विशेष तत्वानं बरं का इकडे बघ दाद्या त्याचा साऊंड लय गोड आहे. मला मागच्या वर्षी मी त्याचं कौतुक केलं होतं. याही वर्षी कौतुक करतोय. काय होतं सुरुवातीला जरा ताळमेळ बसेल जरा जड जातं पण काय नाही आता गोड लागलंय. त्याला एकदा जोरदार टाळी द्या. आमचा मोनिका स्पीकर बरोबर ना त्याचा सुद्धा गोड असा साऊंड आहे. ते कळलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं इलेक्ट्रॉनिक गोष्ट आहे आणि जरा ताळमेळ पण नाही गोड आहे. तुला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. सगळ्यांच्या चरणाला या ठिकाणी स्पर्श करतोय. माझ्यावर प्रेम करणारी माणसं पंचक्रोशीतून या ठिकाणी उपस्थित आहे. तुमचं गोड असं नियोजन आहे गोड असं आयोजन आहे. जास्त वेळ माझ्याकडे उरला नाही. 1 तास माझ्याकडे उरलाय आणि 1 तासामध्ये मला थांबायचंय. गोड असा या सप्ताहाचं चित्रीकरण होतंय. सुंदर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला कीर्तनकार पाहायला मिळतात असे उमेश दादा बरं का माझा कीर्तनकार ज्यांचा चॅनल आहे त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माझ्या चिंतनाला सुरुवात मस्त काही पायावरी मस्त
मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या हे मस्तक हे पायावरी जय हो मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या बघा ऐका ना या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झालाय वा मग या मातीमध्ये जन्माला येण्याकरता अनेक जन्माचं भाग्य असावं लागतं बरोबर ना इथं जन्माला लागत हे जन्म काही साधा नाही का जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करते बसेरा ओ भारत देश है मेरा एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आलात मग जगण्याचे आज कधीतरी चांगले ठेवा का चांगले ठेवा माहिती का इथं जो जन्माला आला तो भाग्यवंतच आहे पवित्र ते कुळ पावन तो देश जे ते हरीचे दास जन्म गीती एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आलात कशा करता या जगतातलं महत्वाचं गणित शोधण्याकरता आपल्याला जन्म मिळालाय मित्र बोलून जाईल की बरं काय ऐका ना आपण ज्या मातीमध्ये जन्माला आलात ही माती कोणाची हे जे राज्य आहे ही जी भूमी आहे ही भूमी कोणाची आई बाबा बोला अण्णा बोला की कोणाची भूमी आहे बोला की वा कोणाची आहे संतांची आहे आणि संतांच्या भूमीमध्ये आपला जन्म झालाय कोणती भूमी कोणतं राज्य आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आलात या राज्याचं नाव आहे कर्नाटक राज्य कोणतं राज्य मग असं बोलत चला की जरा हा कोणतं राज्य महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यात आपण जन्माला आलात आता कवर अहमद मानायचं अहिल्यानगर मध्ये आणि अहिल्यानगर मधल्या कोणत्या तालुक्यात जन्माला आलात मला आपला संगमनेर तालुका मला आवडतो का आवडतो माहिती का इकडून पुणे इकडून नाशिक इकडून शिर्डी इकडून अकोले मधीच जे गाव त्याचं नाव संगमनेर सगळ्यात जास्त भाविक मंडळी जरी पाहिले तरी कोणता तालुका आहे संगमनेर निळवंड्याचं पाणी येऊन सुखद झालेला तालुका सुद्धा कोणता तालुका आहे संगमनेर सगळ्यात जास्त कीर्तनाची परंपरा जोपासणारा तालुका सुद्धा कोणता तालुका आहे संगमनेर सगळ्यात जास्त कीर्तनाची आवड असणारा तालुका सुद्धा कोणता तालुका आहे संगमनेर सगळ्यात जास्त भाविक मंडळी जरी पाहिले तरी कोणता तालुका आहे संगमनेर सगळ्यात जास्त बांध कमी कोरणारा तालुका म्हटलं तरी कोणता तालुका आहे कमी म्हटले आडवतन कीर्तन संपल्यावर मला आणि सगळ्यात कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका म्हटलं तरी तो पलीकडचा तालुका आहे तुमचा नाही सांगायचा मुद्दा हा की पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आला पण जगण्याची आज कधीतरी चांगली ठेवा किती माहिती का तुकाराम महाराजांनी शिकवलंय ए जगण्याचा पाया चालण्याचे पाया जगण्याचा पाया विचाराची कळ तुकाराम ए जगण्याचा पाया चालण्याचे पाया जगण्याचा पाया कधीतरी ती विचाराची कळ आपल्या डोक्यामध्ये असली पाहिजे का हे शरीर पुन्हा नाही जसं आंधळ्याच्या टाळीमध्ये जसा कावळा सापडावा तसा नरदी आपल्याला सापडलाय पावला देह राग डाळी न्याय न घडे ते उपाय घडो आले मग हे भजना करते तर एवढं सगळ्यांना माहितीच आहे ना बरं का दादा मी सांगून जाईल बरं का हे तुमच्या सगटन माझ्या सगट बरं का हे भजना करता दिलंय काय सांगते शास्त्र सांगतं की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे किती वेळा तुम्ही जरा बोलत चला बरं का बोलले तर मला फार बरोबर किती वेळा बाबा बोला 3 वेळा आंघोळ करावी आणि एकदाच काय ती जेवावं तुम्ही काय करताय ओ चिखली कर जरा बोला की तुम्ही 3 वेळा
जेवत आहे आणि एकदाच वरून मला सांगा तर तुम्हाला काही पटलं पाहिजे ना. अरे भजना करता दिले, भजना करता वापरा. शास्त्रामध्ये वर्णन आहे, औटा हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, औटा हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, ए खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया, भजमन नारायण, भजमन नारायण. भजना करता दिलंय, भजना करता वापरलं पाहिजे, पण आपण ती वापरत नाही म्हणून तो या झाला पाटा बाधिकेचा. मग कधीतरी भजन करावं. आपण भजन करतच नाही, लोकांचं भजन करीत हिंडतोय म्हणून जन्म व्हायला झालाय. आणि जन्मच व्हायला घालायचं नसेल तर काय करा, ऐका ना, हे जे शरीरामध्ये आलात ना, तर याच्यामध्ये तो देव जोपासण्याची भूमिका ठेवा. आता तुमचं गाव कोणतं? हे आहे इकडे बघा, गाव कोणतं तुमचं? बोला बोला, कोणतं गाव? चिखली. चिखली. आणि चिखलीतला एक सदग्रस्त दुकानात गेला, दुकानदाराकडे गेला आणि दुकानदार थोडासा ट्रबल, दुकानदाराकडे गेला आणि दुकानदाराला विचारलं किती रुपयाला नारळ दिला? नारळ विचारला. तुमच्या गावात कितीला आहे? बोला संजय दादा, किती रुपयाला आहे? मामा किती रुपयाला आहे? 20 रुपयाला आहे. म्हणले याच्यापेक्षा कमी नाही भेटणार का? तो चिखलीवाला म्हटला, भाऊ मी होलसेलवाला नाही, मला रिटेल, आपल्याकडे होलसेल बिलसेल काय नाही, जे तुला घ्यायचंय तर घे. 500 घेतले तरी 20 रुपयाला, 1000 घेतले तरी 20 रुपयाला. ती चिखलीच होतं, दुसरं जे घ्यायला आलं होतं ना नारळ, ती चिखलीच होतं. तो म्हटला बा तुझ्याकडे नाही घ्यायचं मला. म्हटलं मग याच्यापेक्षा कमी कुठं भेटतील? तो म्हटलं याच्यापेक्षा जर कमी पाहिजे तर तुला पुढे संगमनेर मध्ये जावं लागेल. तिथं किती रुपयाला आहे? तिथं 15 रुपयाला आहे. आता दिवतच चिखलीचं, त्याला जायचं, ते गेलं संगमनेरला. संगमनेरवाल्याला विचारलं किती रुपयाला नारळ दिला? संगमनेरवाला म्हटला, बोला 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 ना जरा, बोला ना, 15 रुपयाला. याच्यापेक्षा कमी नाही भेटणार का? संगमनेरवाला म्हटलं याच्यापेक्षा जर कमी पाहिजे तर तुला पुढे आळे फाट्याला जावं लागेल. आळे फाट्याला किती रुपयाला आहे? आळे फाट्याला, हा गणिताला चांगलं मास्तर होतं गाड्या तुम्हाला, हा 10 रुपयाला. हे गेलं ना आळे फाट्याला. आळे फाट्याला विचारलं किती रुपयाला नारळ दिला? आळे फाट्यावाला म्हटला 10 रुपयाला. याच्यापेक्षा कमी नाही भेटणार का? आळे फाट्यावाला म्हटलं याच्यापेक्षा जर कमी पाहिजे तर तुला डायरेक्ट पुढं पुण्यात जावं लागेल. पुण्यात किती? आता तुम्ही म्हणता लय फास्ट गेलं ते, आता त्याला सरकारनं फुकाट एसटी केली होती, ते गेलं पटक्यास. हा गेलं आणि पुण्यात गेलं. पुण्यावाल्याला विचारलं किती रुपयाला नारळ दिला? पुण्यावाला म्हटला 5 रुपयाला. याच्यापेक्षा कमी नाही. आता त्याला, आता ते होतं चिखलीचं, फुकाटच पाहिजे होतं त्याला. गेलं ते, गेलं पुण्यात गेलं. पुण्यावाल्याला विचारलं किती रुपयाला नारळ दिला? पुण्यावाला म्हटला, तुम्ही जरा बोलत चला ना, किती रुपयाला? 5 रुपयाला. याच्यापेक्षा कमी नाही भेटणार का? पुण्यावाला म्हटला याच्यापेक्षा जर कमी पाहिजे तर तुला डायरेक्ट खाली कोकणात जावं लागेल. ते गेलं ना कोकणात, पाहता काय माझ्याकडं, गेलं कोकणात. हा कोकणात गेलं ना, कोकणावाल्याला विचारलं किती रुपयाला नारळ दिला? कोकणावाला म्हटला बागच तुझी आहे. काय म्हटला अण्णा? काय म्हटला? बागच तुझी आहे, पण नारळ उतरवायची जबाबदारी यानं घेतला ना. क्वायता, आता चिखलीचं होतं, क्वायता घेतला आणि चढलं झाडावर. झाडावर थांबा ना, अजून बाकी होता. हा हा झाडावर चढलं आणि झाडावर चढलं नेमकी एकाच फांदीला 50 नारळाचा घड होता. यानं घेतला क्वायता, क्वायता घेतला ना, असा 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 अजून मारायचा. थांबा ना, मध्ये मध्ये आहे का, मारायचा मारायचा बाकी. तेवढ्यात वाऱ्याची झुरळक आली. वाऱ्याची झुरळक आली आणि असा तोल गेला. नारळाच्या झाडावर चढणारा माणूस हुशार असावा लागतो, त्याला तोल सावरता आला पाहिजे, तोच माणूस वरती कामाचा. वारा आला, झाड हल्लं, तसे खाली पडायला लागलं. कोयता खाली पडला, पण याच्या हाताला लागली नारळाची फांदी. हा फांदी लागल्यानंतर हा अडकलं, दडलं त्यानं फांदीला, आळायला लागला. आता ते चिखलीच होतं. एकटंच आडायला लागलं, एकटंच आडायला लागलं. आणि एकटं आडायला लागलं ना, ते बागातून एक उंटावाला चाललं होतं. उंटावाली न्यायला पाहिलं. उंटावाला म्हटलं गाड्या मला गिरायक मिळालं. उंटावाला तिथं आलं. उंटावाला म्हटलं आता याला धरायचं. उंटावाला जागा बदली करून झाडापाशी आलं. हा झाडापाशी आलं आणि म्हटलं अडकलं काय. माझं कीर्तन ना जिथल्या तिथंच असतं, मी लांबच नाही जुळी, जिथल्या तिथंच जुळून देत असतो.
ऐका 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 हा ते बाबाचा जोडीदार असन बाबा शेजारी बसला असं हा ते करंट नसेल लागत त्याशिवाय मग ते जुळलं पाहिजे असं झाडा बसालो मी खाली घेईल तू 3000 रुपये देतो तरी खाली घे उंटाला म्हटलं लय जर लावून धरलं तर हातातली गोष्ट कधी कधी निघून जाते त्याच्यामुळं काही काही गोष्टी लय लावू नका तरी जाऊ लावून धरलं तर ते हातातून निघून जातं तुम्हाला सुद्धा सांगतो बरं का सगळ्यांना हा नाही कळलं का असू द्या हा हा जाऊ द्या असू द्या हा हा मग यांना 3000 रुपये ओके आता बघा जरा लावा हिशोब 20 रुपयाचं नारळ याला केवढ्याला पडला जरा लावा हिशोब हा 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 आणि मग मग महाराज मग याने काय केलं उंटावाला म्हटलं 3000 रुपये देत असला तर खाली घेतो उंटावाल्यानं उंट उभा केला उंटावर उभं राहिलं का उंटावर उभं राहून सुद्धा चिखलीवाल्याचं उंटावाल्याचं अजूनही पण हात वर करून सुद्धा 2 हाताचं अंतर बाकीच होतं उंटावाला म्हटलं सकाळ सकाळी 3000 रुपये भेटायचं सोडून तर काही जमणार नाही मग काय करायचं बरोबर उडी मारायची त्याचा पाय धरायचा चिखलीवाल्याचा आणि त्याला खाली घ्यायचं बरोबर उंटावाल्यानं उडी मारली उडी पण उंटावाल्यानं उडी मारली आणि चिखलीवाल्याचा पाय धरला पण तोपर्यंत उंटावरचं वज कमी झालं हलकं झालं आणि उंटाची जात आळशी असते कटाळी असते उंटाचं वज कमी झालं का उंटाला वाटलं आपलं काम संपलं आपलं घ्या बसून उंटानं घेतलं बसून पाहता काय माझ्याकडं उंटाने बसून घेतल्यावर तेवढ्या ते वरच्याचे पाय धरले आता चिखलीवाल्यानं सगळं खाली काय घडलं ते पाहिलं चिखलीवाला म्हणायचा पाय सोड काय म्हणायचा खालचं ना तोपर्यंत खाली बघितलं खालचा म्हटला गाड्या 3000चे डबल देतो 6 देतो पण वरचा सोडू नको नाही कळलं तुम्हाला त्यांना काय असं आपलं सुद्धा तेच आहे आपण संसारात जीवन जगतोय बर का संसारात दिवस काढतोय पण या संसाराची सुद्धा हीच व्यथा आहे काय दुःख बांधवाटी आहे हा संसार दुःख बांधवाटी आहे हा संसार दुःख बांधव आहे हा संसार दुःख बांधवणे बेस तुम्ही करा बेस आहे हा संसार दुःख बांधवाटी जय हो आहे हा संसार दुःख बांधवाटी आहे हा संसार दुःख बांधवणे आहे हा संसार दुःख बांधवणे आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे हे दुःख बांधवाटी आहे हा संसार दुःख बांधवाटी आहे हा संसार दुःख बांधवाटी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवणे आहे हा संसार दुःख बांधवणे आहे हा संसार दुःख बांधवणे आहे हा संसार दुःखाचा विचार नाही कोठे बरं का सुखाचा विचार नाही कोठे सुख मिळवायचे ना तुम्हाला मिळवायचे ना हा तर नाही म्हणताय हा म्हणताय काही पण सगळे जिथपर्यंत माझा तर विचार गेलाय ना संताचा विचार केलाय ना तुमच्या सगटन माझ्या सगट बरं का ना सगळे सुखा करता धडपड करतात असा एकही जीव नाही की तो सुखा करता धडपड करत नाही पण सुख मिळतं का बोला ना सुख मिळतं का नाही ना पण सुख मिळत नाही याचं कारण एकच आहे मी तुम्हाला पत्ता सांगू का सुख मिळत नाही तुम्हाला का देव मिळत नाही हल्लीच्या काळात मी उत्तर देतो तुम्हाला का देव मिळत नाही माझ्या सगट आणि तुमच्या सगट सांगतो का देव मिळत नाही हल्लीच्या काळात तुम्हाला हल्लीच्या काळामध्ये कपडे झाले छोटे म्हणून लाज कुठून येणार अरे कपडे झाले छोटे लाज कुठून येणार अन्न झालंय हायब्रिड आरोग्य कुठून येणार माणूस झालाय पैशाचा बरं काही माणूस झालाय पैशाचा माणूस की कुठून येणार आणि भक्ती झाली स्वार्थी
देव कुठून येणार? साहजिकच गोष्ट आहे, देवाला मिळवायचे मग भाव आणि प्रेम लागल. आपण म्हणतो ना, जरा म्हणणार माझ्या बरोबर? चला. देवा शान पावायचा, देवा शान पावायचा, देव बाजारचा, मनी नाही भाव म्हणे, मनी नाही भाव म्हणे. देवा आशान पावायचा, देवा आशान भेटायचा, देव बाजारचा. अजून पुढे गोडे. दगडाचा देव त्याला वडाराचं देव. कशाचं विकू कमी? दगडाचा देव त्याला, मातीचा देव त्याला, लाकडाचा देव त्याला, सोन्या चांदीचा देव त्याला. हो येलोय पाटे तुमचा. देव आशान पावायचा, देव बाजारचा. मग देव मिळतो भावानं आणि प्रेमानं. मिळवायचं ना आपल्याला देव. म्हणूनच तुकाराम महाराजांकडे सगळी लोक गेली. चिखलीतली लोक गेली, काही निमगावची होती, काही कडूची होती, काही इकडं आपल्या शेजारच्या गावातली बरी पंचकृषीतली सगळी लोक होती, काही गुंजाळवाडीची होती. सगळी लोक तुकाराम महाराजांकडे गेली. मग आम्हाला सुखाचा पत्ता सांगा ना. पाहुणे नौकडं काटायत चालला. महाराज पटकन बोला. महाराज सुखाची व्याख्या काय? तुकाराम महाराज म्हणले त्याचं नामस्मरण म्हणजे सुखाची व्याख्या आहे. मग तुम्हाला सुख मिळवायचे ना, तर तुमच्या पाया पडतोय, विनंती करतोय, चांगल्या ठिकाणी मतदान नाही आपलं नामस्मरण करा. चांगल्या ठिकाणी नामस्मरण केलं का देव तुमचा उद्धार करतो. आणि मग उद्धार केलं की आपल्या जन्मातलं खरं तर महत्वाचं गणित सार्थकी लागतं. म्हणून तुमच्या पाया पडतो रे, विनंती करतोय. काय करा? लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, 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 लागले या पाया विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला. मोकळा आवाज कर. लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, करताळी बोला मुखे नामे, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, करताळी बोला मुखे नामे, विठ्ठल विठ्ठल म्हणावे लोवेला, विठ्ठल विठ्ठल म्हणावे लोवेला. हा विठ्ठल विठ्ठल म्हणावे रो वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे रो वेळा. लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, करा काळी बोला मुखी नाम, करा काळी बोला मुखी नाम, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला. मुखी नाम. एकदा टाळी वाजवा महाराजांकरता. वा सुंदर गायलं दोघांनी तिघांनी, सुंदर गायलं. वा अभंगाचं पहिलं चरण गोड गाऊन दाखवलं. दीदी तेरा देव असं असं. हा. गोड गोड. महाराज अभंगाचं पहिलं चरण गोड गाऊन दाखवतात. लागोनी या पाया आई विनवितो तुम्हाला, करे करे टाळी बोला मुखी नाम. मुखानं टाळी वाजवायची आणि हातानं मुखानं नामस्मरण करायचे आणि हातानं टाळी वाजवायची. पण महाराज टाळी का वाजवायची? या टाळीमध्ये काहीतरी सामर्थ्य असेल ना. मी तुम्हाला देऊ का आध्यात्मिक कारण? तर आजपर्यंत तुम्हाला महाराज लोकांनी लई दिली. पण देऊ का वैज्ञानिक कारण? देऊ का तुम्हाला? जरा ऐका ना. माझे नाही पुण्यामध्ये, ऐका ना, ऐका. माझे पुण्यामध्ये एक डॉक्टर मित्र आहे. मी त्यांच्याकडे गेलो आणि ती चांगली हृदय म्हणजे हृदय स्पेशलिस्ट, म्हणजे आपलं जे हृदय ना
ते नीट करणारे डॉक्टर, डॉक्टर कथी नावाचे, पुण्यात डॉक्टर आहे. मी त्यांच्याकडे गेलो, त्यांच्या कॅबिन मध्ये बसलो आणि आमची चांगली मैत्री बरं का नाना. आम्ही बसलो हसी मामा बरं का. आम्ही बसल्यानंतर त्यांच्या कॅबिन मध्ये मी त्यांना विचारलं, म्हणलं डॉक्टर साहेब थोडेसे प्रश्न आहे आज माझ्याकडे. ते म्हणले विचारा ना. सगळी पेशंट जाऊन दिली, आम्ही दोघं राहिलो. म्हटलं डॉक्टर साहेब मी लोकांना सांगतोय की टाळी वाजवा, पण या टाळी वाजवण्याचं सामर्थ्य मलाच माहिती नाही. प्रमाण लई पाठ आहेत माझी. महापाप राशी केल्या ती ओळी किंवा टाळी वाजवावी, गुढी उभारावी, लई प्रमाण पाठ आहे. पण एखादं प्रमाण असं सांगा ना, या टाळी वाजवल्यानंतर आपल्या शरीराला काहीतरी खरं तर चांगला म्हणजे या शरीराकरता फायदा होईल असं एखादं प्रमाण सांगा. त्यांनी ना मला त्या डॉक्टरांनी त्यांच्या कॅबिन मध्ये टाळी वाजवायला सांगितली. टाळी वाजवायला सांगितली. मी टाळी वाजवली. म्हणले जोरात वाजवा, म्हणले जोरात टाळी वाजवा. मी वाजवली. त्यांनी 1 मिनिट नाही 2 मिनिटं नाही, मला अखंड 5 मिनिटं टाळ्या वाजवायला लावल्या. कुठं? त्यांच्या बरं का हसी मामा त्यांच्या कॅबिन मध्ये मी टाळ्या वाजवल्या. आणि 5 मिनिटानंतर त्यांनी मला विचारलं तुमच्या हाताला काय झालं? आता चला मी टाळ्या वाजवणार नाही, तुम्ही सुद्धा वाजवा, जोरात जोरात टाळ्या वाजवा. टाळी वाजवा, जेवढी जोरात वाजवता येईल तेवढी वाजवा, जोरात, फक्त शेजारच्या नका वाजवा. हा वाजवली, बस बस बस, हा 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 वाजवली. अण्णा काय झालं हाताला? पोरं काय झालं हाताला? हाताला तुम्ही टाळ्या वाजवल्या, काय झालं आता हाताला? हाताला काहीतरी झालं असं ना तुमच्या. काय झालं हाताला? मुंग्या आल्या, बरोबर ना? मुंग्या 90 रुपयांनीच येतात असं काय नाही. नाही कळालं? काय ना आता कळन, काय ना घरी गेल्यानंतर कळन. हा, आणि ज्याला कळल त्याला कळल, ज्याला नाही कळल त्याला बाबा काय कळल अशातली गोष्ट आहे बाबा. आणि बरं का टाळी वाजवली, मी वाजवली. माझ्या हाताला मुंग्या आल्या. मी त्यांना सांगितलं डॉक्टर साहेब माझ्या हाताला मुंग्या आल्या. ते डॉक्टर म्हटले महाराज हीच तर मोठी गंमत आहे. पुढे गंमत आहे, ऐका. मग टाळी वाजवली ना तुम्ही, तुमच्या हातामध्ये मुंग्या आल्या, याचं कारण एकच आहे. कॅपिटल थंब रूल असा आहे, या हातामध्ये हजारो नाड्या आहेत, हजारो नाड्यात बरं का. दोन्ही हातांमध्ये शिरा, शिरा आपण ज्याला मराठी गावठी भाषेत म्हणतो शिरा, शिरा, नस, नस, अनेक नसा या दोन्ही हातांमध्ये. हे हात एकमेकावर जेव्हा आदळतात, हात एकमेकावर जेव्हा आदळतात त्यावेळेस या नाड्यांचा व्यायाम होतो. आदळतात ना, या शिरांचा व्यायाम होतो. आणि ज्यावेळेस या शिरांचा व्यायाम होतो, शिरांचा व्यायाम होतो, त्यावेळेस संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध करण्याची ताकद या दोन्ही हातांमधल्या नाड्यांमध्ये, ज्यावेळेस माणसाच्या शरीरातलं रक्त शुद्ध होतं त्यावेळेस माणसाला हृदयविकारासारखा रोग होत नाही. ही टाळीची गंमत आहे. बघा 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 बघा, फायद्याचं सांगितलं ना कसं तडातड वाहियात पारा, असं हा असं असतं ते ना. आताच्या घरची उलटीच कोण, हा असे फायदाच सांगितलं कसं कतू कतू झोंबले पार. नाही तुम्हाला नाही झटकायणार, नका काळजी करू. हा पण हाय विठ्ठल नावामध्ये जर टाळी वाजवली ना तर महाराज आपण हृदयविकारासारख्या रोगापासून आपण लांब राहतो. म्हणून टाळी वाजवावी, म्हणून टाळी वाजवावी. आता हे झालं प्रमाण. अजून आध्यात्मिक फायदा. महाराज म्हणले पाप जळून जातात या टाळीनं. विठ्ठल नावामध्ये टाळी वाजवली, किती गोड आहे त्याचं नाम. महाराज पापच नाही, अनेक जन्माची खरं तर सामर्थ्य खरं तर होतं. किती गोड आहे. घेता नाम, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे. विको वाल्या कोळी ब्रह्महत्यारी, ए नामे तारीला दुराचार्य. घेत नाम, असं घेत नाम विठोबाचे, हा विको दे चल. घेत नाम, घेत नाम विठोबाचे, पर्वत जळतील पापाचे. कधीतरी त्याचं नामस्मरण मुखामध्ये घेतलं पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना विचारणं आहे माझं. तुम्ही आता शेतामध्ये काम करायला जात असा, आता काय कामं चालू आहे तुमच्याकडे? संजय दादा काय कामं चालू आहे? मामा काय चालू आहे? आता गहू कांदा लावायला जात असेल. काही कांदे आलं ना रोप लावायला आले. मी त्या दिवशी बघितलं, आलं ना अजय रोप काहींच लावायला आले. आता माणसंच भेटते ना, सगळी पाचाराला गेल्यात. हा माणसं नाही भेटते. 500 रुपये रोज गेला तरी भेटा ना. हा हा आणि मग आहे ना, खरं खरं बोला. तुम्ही आता शेतामध्ये जाता काम करायला, मारुतीरायाच्या शपथ खरं खरं बोलायचं. तुम्ही खरं खरं बोलायचं. झोपल्या का काय? हा जरा बोला. हा
तुम्ही शेतामध्ये काम करताना सगळ्या करताना खरं खरं बोला. ज्यावेळेस तुम्ही शेतामध्ये काम करायला जाता त्यावेळेस तुम्ही देवाचं भजन करता का लोकांची कुट्टाने करता? शपथ मारुती राहायची. तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हटल्या त्या. बर, धन्य माता पिता तयाची. अरे कधीतरी भजन करायचं. मला पोरांनी आले आले का आग्रहाने प्रसंग सांगायला लावला. लय गोड प्रसंग आहे तो, ऐका ना. मग आम्ही जर पाया पडलो तुकाराम महाराज, तसं तुम्ही आमच्या पाया पडले, आम्ही जर त्याचं नामस्मरण केलं तर आमचा फायदा काय? तुकाराम महाराजांनी बरोबर आपल्याला एक प्रसंग सांगितलाय. काय प्रसंग माहिती का? महाराज म्हणले मग तुमचा फायदा देव करेल. आणि देवाजवळ आहे ना कधी कधी फायद्या करता जाऊ नका. बरीच लोक किती फायदा म्हणून जातात. गळ्यात आहे ना माळ घालतात कुठंतरी ना आपलं चांगलं व्हावं याकरता. गळ्यात माळ चांगलं होण्याकरता कधीच घालू नका. आपलं वाईट कधीच होणार नाही या हिशोबानं माळ घाला. हा हा, या हिशोबानं माळ घाला. आणि माझ्या हातून कोणाचं वाईट घडू नये या हिशोबानं माळ घाला. चांगलं व्हावंच या अपेक्षा धरू नका, पण माझ्या हातून कोणाचं वाईट व्हावं नाही याकरता माळ घालावी. पण घातलीच पाहिजे माळ. माळ काय केली पाहिजे? बोला बोला. घातली पाहिजे. आणि घातलेली माळ काय केली पाहिजे? बोला की बोला. जपली पाहिजे. आणि जपलेली माळ जपली पाहिजे. नाही कळालं का? काय ना आता कळण, काय ना घरी गेल्यानंतर कळण. माळ निश्चित घालून उपयोग नाही डॉक्टर साहेब. घातलेली माळ जपली पाहिजे आणि जपलेली माळ जपली पाहिजे. हा नाही, जरा जड भाषा आहे. हा हा, मग जपली पाहिजे. तुकाराम महाराजांच्या घरी पित्र होते बरं का. अण्णा ऐका, पित्राचा महिना कोणता असतो? आता कोणता चालू आहे? आता मराठी महिना कोणता चालू आहे? अण्णा कोणता चालू आहे? कार्तिक चालू आहे. कार्तिकच्या अगोदरचा गणपती आपला अश्विनच्या अगोदरचा भाद्रपद. आपल्या भाद्रपद महिन्यामध्ये आपल्या घरी पित्र असतात ना. आपण जीव घालतो पित्र. त्याला एक पक्ष म्हणतो. कोणता पक्ष? राष्ट्रवादी आपला पितृपक्ष. आपला पितृपक्ष. हा, ते काय करावं वाय होतच तसं येताना. हा, पितृपक्ष. हा, आणि पितृपक्ष होती तुकाराम पित्र होती. तुकाराम महाराजांच्या बायकोचं नाव काय होतं? काय बोला? हा, जिजाबाई. आणि जिजाबाई ना तुकाराम महाराजांजवळ आल्या. ओ महाराज, रानात जा, कोणी भाजीपाला दिला, कोणी गहू दिला तर घेऊन या. महाराजांनी उचलला विना, फुटकाची विना, त्याला 2 तारा. आणि टाळ कशाची होती? दगडाची टाळ. किती गोड म्हणायची? तुकोबाची अभंगवाणी देवाजीच्या पडता कानी. बोलणार माझ्या बरोबर तुम्ही? भजनी मंडळ चला. हा, तुकोबाची अभंगवाणी देवाजीच्या पडता कानी. बोला. तुकोबाची देवाजी दगडाच्या टाळा मधुनी गाईले अभंग. दगडाच्या टाळा मधुनी. असं गोड गोड तुकोबा आहे भजन करत निघाले. आणि भजनात गोड आहे. किती गोड म्हणायचे? बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे एले सोसे मना झाले आवबरी. असं भजन करत करत निघाले. माझ्या मागे म्हणणार तुम्ही सगळे. चला असं जरा करून घ्या. जरा करून घ्या. रामकृष्ण हरी जय जय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय. रामकृष्ण हरी. एक पकवाज. टाळीचा आवाज. ए रामकृष्ण हरी जय जय. रामकृष्ण हरी. बोला बोला बोला. आवाज. रामकृष्ण हरी जय जय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय. रामकृष्ण हरी.
ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. अरे वा 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 चिखलीकर. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. आवाज आवाज. क्या बात है. हे निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एक सांगू तुम्हाला. वाजवा एकदा टाळी वाजवा. जोरदार टाळी वाजवा. तुम्हाला काय भजन म्हणून घेतलं माहिती काय. माझ्या कीर्तनातलं काही नेऊ नका घरी. काही नेऊ नका. पण मी तुम्हाला आता 2 भजनं म्हणता बोलता बोलता शिकवली का नाही. म्हणले ना तुम्ही माझ्या मागं. म्हणल्या का नाही. जरा बोला की जरा. हा असं म्हणल्या ना सगळ्या. म्हणल्या. खरं खरं सांगायचं. आता 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 मी तुम्हाला मगाशी थोडंसं बोललो की तुम्ही शेतामध्ये काम करताना लोकात देवाचं भजन करत नाही. हा खरं बोलल्या तुम्ही. खरं बोलल्या. आणि तुम्ही देवाचं भजन करत नाही. पण आता एक काम करा. तुम्हाला जर वाटतं ना देवानं माझा संसार जर चांगला करावा वाटतं ना तुम्हाला, तर एक काम करा. एवढी 2 भजनं आहे ना या सप्त्यातून घरी घेऊन जा. या वर्षीचा आपला सप्ताह सार्थकी लागला. या वर्षी सप्ताह सार्थकी लागला. एवढं करा. आणि करायची गरज आहे. तुम्ही किती कीर्तन ऐकली आणि कीर्तन नुसती ऐकून उपयोग नाही. त्याच्यातून आउटपुट काय निघलंय याला लय महत्व आहे. नुसतं इनपुटच घेत चालले तर मग शॉर्ट सर्किट होऊ शकतं आतमध्ये. हा मग ते ओव्हरलोड होतो. मग हँग होते मेमरी. डिसमॅश. हा आणि मग ते इरीज दाखवतं. इरीज नसेल व्हायचं तर त्याकरता ज्ञान ग्रहण करा. आणि ज्ञान ग्रहण करून काहीतरी ते साठवा रुचवा पचवा. आणि पचलं तर ते रोजाल. आणि पचवलंच पाहिजे. आणि मग महाराज तुकाराम महाराज निघाले भजन करत करत. बघा बघा ऐका ना. आणि जुन्या काळात ना जिथं धान्य आणून करायचं ते गोल असं बघा. तुम्ही सारून घ्यायचे. आजी बोल बोल बोल. ते बघ ना आजी बोल की जरा. तू अशी गप काय जरा बोल की जरा. बघ ते असं बघ जिथं पेंडे आणायचो. खळ खळ. आता तुझ्या नातवाला इशार बरं खळ. नातू म्हणून व्हॉट इज दिस बाय खळा. नाही कळणार ना त्याला खळ. नाही कळणार. बरं खळ्यावर आले. ज्याच्यावर तुम्ही उभं राहायचे याच्यावर धार द्यायला धान्याला त्याला काय म्हणायचं. वावडी. बरं वावडीवरून धान्य खाली पडलं का बघा ती लोटायला असायची. हातनी हातनी. हा बरं हात नाही. बरं ते बघा गव्हाच्या वांब्या ती कंच हाणण्याकरता काय असायची. मोगरी. हे शब्द नाही राहिले आता. हे लोप पावत. आणि तुमची शेवटची पिढी बरं काही तुमच्या नंतर हे शब्द राहिले नाही. म्हणूनच म्हणतात जुनं ते होते जुन्या काळात. आणि मग महाराज हे बरं का महाराजांनी खरं तर धान्य तिथं ते सावकाराचं खळं. सावकार म्हणलं एवढा गहू करू लागा. महाराज म्हणले आज काही जमणार नाही. आमच्या घरी काय काय पित्र आहे. आणि मी जर गेलो नाही माझी जीजी मला नाही पांडुरंगाला शिवाय देते. सावकार म्हटला नसतला का लोकाला ज्ञान सांगा तो तुम्ही. तुम्ही तसे वागत नाही. लोका सांगे. मला माहिती तुमचं पाठ आहे पाठ आहे. आणि लई काय पाठ नाही एवढंच पाठ हे पण मला माहिती. आणि महाराज लागले म्हणले मग मी जर लागलो इथं हे करायला तर माझं काय काय खरं आहे का. माझी जीजी मला शिवाय देईल. मला नाही पांडुरंगाला शिवाय देईल. मग सावकार म्हटला तुम्ही वागत नाही. बोले तैसा बोला बोला चालेल. आणि त्याची वंदावी पावले. मग वागा तुम्ही तसं. महाराजांनी घेतली ती मोगरीच ना. मोगरी घेतली आणि लागले भजन करायला. रामकृष्णारी रामकृष्णारी रामकृष्णारी. लागले भजन करायला. तिकडे लागला पांडुरंगाला काची येत लागला आता भजन करा. यांच्या घरी पित्र कोणी जीव घालायची. मग पांडुरंगाला लावला आतमध्ये. आता मंदिरात कोण बसले आतमध्ये. या मंदिरात आतमध्ये कोण बसले नीट सांगा की. हनुमान. मारुतराय बसलेत ना. मारुतरायला मिस कॉल हाणला. आपला मिस कॉल नाही हाक मारली. मारुतराय इकडे या. मारुतराय आले. कशा करता बोलावलं. अहो बैल वा बैल. मारुतरायला म्हटले. मारुतराय म्हणले जर बैल झालो तर माझी काही किंमत राहील का. अहो लोक मला मानतात त्या तुकाराम महाराजांनी माझ्यावर अभंगलेला आहे. शरण शरण तुम्हालो काय भक्तीच्या त्या वाटा आणि मज दाबाव्या सोबटा. मी जर बैल झालो तर माझी किंमत राहणार नाही. तुकाराम महाराजांनी माझ्यावर अभंगलेला आहे. आणि एवढंच नाही देवा आणि माझी किंमत लईच मोठी आहे. दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया. बालपणी गेलासी तू. जरा बोला ना येते तुम्हाला माहिती मला.
बालपणी गेलासी तू थरथरली धरणी थरथरली आसमान एक मुखानं बोला बोल जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक साथ ताली वाजवायची एक साथ हा ताली गाडी तालीचा आवाज झाला पाहिजे वा अंजनीच्या सुता अंजनीच्या सुता एक मुखानं बोला अरे वा एक मुखानं बोला दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेला रे तू सूर्याला धराया क्या बात है बालपणी गेला रे तू सूर्याला धराया बालपणी थरथरली धरणी थरथरली धरणी थरथरली आसमान एक मुखानं एक मुखानं बोला एक मुखानं बोला हा एक मुखानं बोला हा एक मुखानं बोला हा एक मुखानं बोला पवन सुत हनुमान की जय सियावर रामचंद्र भगवान की जय असं भजन करत करत निघाले आणि मग मारुतीराय म्हणले माझी किंमत आहे आणि मी जर बैल झालो तर लोक मला नाव ठेवतील होणार नाही बैल तुम्हाला काय करायचे ते करा पण पांडुरंग म्हणले व्हायचे कोणाकरता माहिती का तुम्हाला मारुतीरायला म्हणले कोणाकरता हु इज दिस नाही कळणार हा हु इज दिस एवढीच ती मला लय खुश होऊ नका तुम्ही हा हा आणि मग हु इज दिस कोण आहे काय कोणाकरता बैल व्हायचं आणि मग कोणाकरता म्हटलं मारुतीराय म्हटले कोणाकरता पांडुरंग म्हटले तुकाराम महाराजांकरता बैल व्हायचे आणि तुकाराम महाराजांकरता बैल व्हायचे म्हटल्यानंतर मारुतीराय म्हणले त्यांच्याकरता तुकाराम महाराजांकरता बैल काय त्यांच्याकरता कुत्रा बी होण्याकरता तयार आहे कुत्रा बी मारुतीराय बैल तयार झाले आता बैलगाडीला किती बैल असतात 5 असतात हो 5 असतात बरं हा 2 असतात ओके आता एक बैल देवानं तयार केला होता कोणता बोल ना आजी बोल की जरा कोणता मारुतीराय बरोबर ना मारुतीराय आणि दुसरी हाक मारली हनुमंतरायला चला लवकर चला कुशाला हा म्हणतोय तुम्ही अरे मारुतीराय आणि हनुमंतराय मग असं कधी म्हणायचे कीर्तन संपल्या हा बरं मारुतीराय विचारलं तुमचा जोडीदार कोण आता गावात प्रत्येकाचा एखादा कवायना जीवाचा मित्र बोला की अण्णा तुमचा कवायना एखादा मित्र आहेच आज तुझी कवायना इकडे बघ तुझी कवायना एखादी गावात मैत्रीण हाय अगदी हाय आता मारुतीरायचा मित्र मारुतीराय म्हणला मारुतीरायचा एक मित्र होता त्याला गाणं बिनं म्हणून दाखवलं माया म्हणले मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा तेरे जैसा यार का गाणं बिनं म्हणून दाखवलं मारुतीराय विचारलं तुमचा मित्र कोण मारुतीराय म्हणले माझा एकच मित्र आहे गड्या कोण पांडुरंगाने विचारलं कोण म्हणले गणपती बाप्पा मारली ना गणपती बाप्पा हात मारली गणपती बाप्पाला हात गणपती बाप्पा इकडे या गणपती बाप्पा आले गणपती बाप्पा मारुतीला झाला आनंद मारुतीला लागले नाचल आमचे पप्पा आणि गणपती आणलाय आणि टुकुमुकू बघतोय चांगला आमचे पप्पा आणि गणपती आणलाय आणि मारुतीला आनंद झाला दोन्ही बैल गाडीला झोपली आता देव विश्व तयार करतो गाडी तयार करायला वेळ लागेल का वेळ हे विश्व त्यानं तयार केलं देवानं बैलगाडी तयार करायला दादा वेळ लागेल देवाला नाही एका मिनिटात टॉप मॉडेल देवानं शोरूमच्या बाहेर काढलं टॉप मॉडेल बाहेर काढलं आणि शेजारीच नंबर प्लेटचं दुकान होतं ते रेडियम वाल्याचं दुकान होतं मी तुमच्याकडे संगमनेर भागात पिकअप वाल्यांचा नाद नाही करायचा मी आता 2 पिकअप वाले बघितले इकडून ते अकोले नाकडून टर्न मारला ना
एका पिका पोल्यानं नाव काय टाकलं तो मागून फाळक्याव, फाळकच म्हणतात ना त्याला, फाळक्याव नाव काय टाकलं तो माहिती का, फक्तोस काय रागानं वर टेक केलंय वाघानं. म्हणलं वारे वाघ. हा हा. आणि तेवढ्यात पहिला पिकाप वाला निघून गेला आणि दुसरं पिकाप आलं आणि त्याच्या फाळक्यावर काय नाव लिहिलं होतं माहिती का, आलं बाया दाजीबा. दाजी घरी इकडे गायला काय दाजीबा. लय लोक गाय गाव गाव लय पडजोडे बाबा, लय आवड. हा हा. आणि मग ते देवानं गाडीवर नाव टाकलं भाग्यलक्ष्मी. सगळी गाडी तयार केली देवानं आणि गाडी तयार केली आणि 2 बैल गाडीला तयार केली होती. आणि ती बैल काय साधी होती वाय, एक होता जीवाचा अवतार आणि एक होता शिवाचा अवतार. 2 बैल गाडीला झोपली होती. आता पंढरपूरहून देव निघाले. पण कशी निघाली माहिती का, हे लग बग लग बग माझ्या रायाची अहो देऊला जयाची गाडी गुंगराची आली विठोबा रायाची. गाडी गुंगराची आली विठोबा रायाची. करुणी तयारी बाई बांधल गाठुड. गणपती बाप्पा गाडी हाकतो या पुढ. मारुती राया गाडी हाकतो या पुढ. आवड मला देऊ लावो जायाची तुकोबा राया जायाची. गाडी गुंगराची आली विठोबा रायाची. खळखळ 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 आवाज गाडी करत निघाली. कुठून निघाली, भीमातिरी एक वसविल नगर. भीमातिरी एक वसविल नगर. नाव पंढरपूर रे. नाव पंढरपूर रे. देखील मोकासी चारभुज त्यासी. देखील मोकासी चारभुजा त्यासी. पाहिले 16,000 रे. पाहिलं 16,000 रे. पाहिले 16,000 रे. पाहिलं 16,000 रे. सत जाऊ त्याच्या गावाखेडे सुख देईल बेजावार. नाचत जाऊ त्याच्या गावाखेडे सुख देईल बेजावार. हे नाचत जाऊ त्याच्या गावार डोलिया सुख देईल विसावार. नाचत जाऊ त्याच्या गावार गेलिया सुख देईल विसावार. चला टाळी वाजवायची थोडं फिर. हा हात वरती. शाबास शाबास. क्या बात है. नाचत जाऊ त्याच्या गावाखेडे सुख देईल बेजावार. हे हो. नाचत जाऊ त्याच्या गावाखेडे सुख देईल बेजावार. हे नाचत जाऊ त्याच्या गावार डोलिया सुख देईल विसावार. नाचत जाऊ त्याच्या गावार गेलिया सुख देईल विसावार. गाडी निघाली. एकदा टाळी वाजवा टाळी वाजवा. गाडी निघाली आणि गाडी निघाल्यानंतर पंढरपूरहून गाडी कुठं आली, बोला बोला इकडे बघा. कुठं आली, चिखलीत गाडी आली. कुठं आली, देवला आली. आणि देवला आल्यावर देवला आली का जिजाई तुकाराम महाराजांच्या दारात आली. आता तुकाराम महाराजाचं रूप देवानं खोटं खोटं घेतलं होतं, बरोबर ना. गाडी सुद्धा खरी होती का, खोटी होती. बैल सुद्धा खरी होती का, खोटीच होती. बरं गाडी जे मटेरियल होतं ते सुद्धा खरं होतं का खोटं होतं, खोटच होतं. आणि महाराज जे होते ते सुद्धा खरे होते का खोटे होते, खरे गायचे खोटे होते. हा देव म्हणजे सगळं देवानं डुप्लिकेट, मेड इन चायना नाही, पंढरपूर. हा देवानं सगळं गाडीत भरलं. आणि गाडी ना तुकाराम महाराजांची. जिजाई बाहेर या. जिजाई बाहेर आल्या. जिजाईंनी ती गाडी बघितली, गाडीतलं मटेरियल बघितलं, गाडीतलं महाराज बघितलं. जिजाई म्हटल्या डाल में कुछ, डाल में कुछ, बोलो की बोला की डाल में कुछ काला है. डाल में काला नहीं, डालच काली लगती मुझे इधर. दया इधर कुछ तो गड़बड़ है. नहीं कळालं? हा अभिजीत मुझे भी इधर कुछ तो गड़बड़ लगते है. काय ना आता कळन
काही ना घरी गेल्यानंतर CID पाहिल्यानंतर कळत. हा असं ते जिजाईंना डाऊट झाला. जिजाई म्हटल्या काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबड आहे. आंबाबाई पळत गेल्या. आंबाबायो, अय आंबाबायो, आंबाबायो, अय आंबाबायो. तुम्हाला नाही, तिला तिला. अगं माझं मालक आहे ना लय पारमार्थ करत होतं, पण आज काय जादू केली काय माहिती नाही. पारमार्थ सोडलाय आणि प्रपंचाला लागले. त्यांची बुद्धी ना अशीच राहू दे, तुझी अजून दहा उपवास करते. आंबाबाई म्हटली येडबेड लागलं का काय, हे आमचं आलंय तुमचं अजून गहूच करताय तिकडे खड्यावर. सगळं जगाच्या मालकानं खाली घेतलं. आणि तुकाराम महाराजांच्या घरी पितृजीव घातली. कशामुळे माहिती का? तुकाराम महाराज म्हणले मी त्याला शरण गेलो, त्याचं नाम गायलं. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. म्हणून तुमच्या पाया पडतोय, लागून या पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी नाम. मग मुखानं नामस्मरण केलं पाहिजे आणि हातानं टाळी वाजवली पाहिजे. आई बघा आता तुम्ही 2-4 आज्या बसल्यात पुढं, बसल्यानं तुम्ही पुढं ऐका. तुम्ही ज्या वेळेस नवीन नवीन नवरी बाई होत्या, पाठ किती वाजता उठायच्या तुम्ही? पाठ 8ला उठायच्या. आपलं पाठ 4ला उठायच्या. 4ला उठल्या का पहिल्यांदा मोबाईल घ्यायच्या. माझ्या व्हॉट्सअपला किती मेसेज आल्यात, माझ्या इंस्टाग्रामला किती फॉलोअर्स वाढल्यात, किती मेन्शन आल्यात. मग काय करायचं? हातात काय घ्यायच्या तुम्ही? काय घ्यायच्या हातात? काय घ्यायच्या? हे असं 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 काय जात. एक काहीतरी सांगा की जात. आता जात राहिलं नाही, जात जात. हा जात नाही राहिलं. आता आता मालक दळायला जात. नाही कळालं का? मालक दळायला जात. आता तुम्ही जात घेत नाही. आता आलं ते यांच्याकडे खात आलं. काय काळ बदललाय बघा ना. बरं तुम्ही जात घ्यायच्या हातामध्ये, किती गोड म्हणायचे, किती. आणि ते तुम्हाला ना बघा मांडव डाळ्याला तुम्ही गेलात घाणं घालायला, किती गोड. तुम्हाला वाटतं याच्यातले म्हातारे म्हणत असतील तुम्ही. येथून गाड्या खळाळील, असंच ना. येथून गाड खळाळीला सख्या ग. मला जमतंय सगळं. आपलं नावच कविराज. हा जिथं नाही गेला रवी तिथं गेला कवी, असं. आणि मग बरं काय, जुन्या काळात ती पद्धत होती, आता राहिली नाही. किती गोड म्हणायचे तुम्ही त्या ओव्या, किती गोड म्हणायचे. माझ्या मागं म्हणणार तुम्ही सगळ्या, तुम्ही थांबा थोडंसं. माझ्या मागं म्हणणार तुम्ही सगळ्या. ए आई म्हणणार का? म्हणणार माझ्या मागं. सुंदर माझी जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. टाळीचा आवाज. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. अरे वा 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 वा. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. ते मागचे काही म्हणत नाही, तू ये रे बा विठ्ठला. वा वा वा. ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. छान छान. एकदा टाळी वाजवा, टाळी वाजवा त्यांच्याकडे. बस बस बस. वा असं. अच्छा बस. आता तुम्ही थोडंसं गप राहायचं. हाताची घडी नाको, आपलं तोंडावर बोट. हा तुम्ही कोणी बोलायचं नाही. आता तुमच्या खात्यात 1,500 जमा. आता तुम्ही मध्ये बोलायचं नाही. हा आता तुम्ही बोलायचं नाही. आता माझा भाऊ बरं का. चला तया, तुम्ही थोडीशी पोरं आवाज आला पाहिजे बरं का. येईल का आवाज मागचे? एकदा आवाज द्या. अरे हात नाही, आवाज. आवाज येणार ना आवाज? ओके चला. तू ये रे बा विठ्ठला. बघ असं आहे. तुम्हाला काय वाटलं तुम्हीच म्हणताल बाई. आमचा पण पॅनल काही गमी का काय? पोरव परत एकदा. तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. काय पुढचे म्हणतात बरोबर, ते मागचे जरा दमकू राहिले, जरा घाबरत राहिले. काय झालं, इकडून बसली पप्प्याची मम्मी आणि इकडून बसले पप्प्याचं पप्पा.
बरं इकडून जर डोळं वाटरून जर बघितलं तर तिकडचं इम्प्रेशन पूर्ण डाऊन होतं. असं होतं ते गोळ झालाय जरा. आणि मग महाराज बरं का जुन्या काळात म्हणायची प्रथा होती का नाही, हे तुम्ही दळायचे. बरं आता तुम्हाला एवढं विचारतो, बघ तुमच्या डोक्यावर पदर आहे, बघ आहे ना तुम्ही, आता राहू दे राहू दे राहू दे, हा राहू दे. आणि असं म्हटलं गेलंय जिच्या डोक्यावर पदर तीच खरी इंडियन मदर. हा हे खरं आहे. आता ते बघ राहू द्या ना, नका घेऊ, राहू द्या. आज काय करायचे, राहू दे ना, आता राहू दे. हा असं जुन्या काळात डोक्यावर पदर घ्यायची काय होती, पद्धत होती. आता ती पद्धत राहिलीच नाही. आता डोईचा पदर आला खांद्यावर. हा हा. आणि मग ते ना जुन्या काळात दळत होती लोक. दळायचे का नाही आई, तुम्ही दळायचे का नाही? आता खरं खरं बोला, तुम्ही लोकांचं दळायचे का घरचं दळायचे? मोठ्याने बोला की कोणाचं दळायचे? घरचं दळायचे. आता लोक घरचं नाही दळते आजे. आता लोकांनी गिरणी घेतल्या लोकांचं दळून द्यायला. आणि मला तर टाइम येतोय आणि मी दळून देतो. हा हाय का नाही? जुन्या काळात लोक घरचं दळायचे. आता लोक घरचं दळत माणसानं ना बरं का, आपलं घरचं दळलं पाहिजे. आणि ज्या दिवशी घरचं दळू ना त्या दिवशी आपल्या कामाला येईल. आणि मी त्या दिवशी कीर्तनानं असं सांगितलं, म्हणलं लोकांचं दळण्यापेक्षा माणसानं आपलं दळावं, आपलं दळावं. एका सुनबाईला माझं कीर्तन लयच आवडलं. आणि अरे ऐक ना, आता काही जोकच नाही त्याला, पहिला डायलॉग कळाला काय तुला आता शिक. बरं का. आणि मग ते ना मी कीर्तनात सांगितलं, म्हणलं लोकांचं दळण्यापेक्षा माणसानं आपलं दळावं. एका सुनबाईनं ना बरं काय लिहून नेलं. आता ती म्हणली लोकांचं दळायचं नाही, आता दळलं तर कोणाचं दळायचं, आपलंच दळायचं. असंच ती असंच म्हटली. आणि मी नेमकी योगायोगानं मुक्कामाला थांबलो. आणि मुक्कामाला थांबल्यावर मला बडबड करायची सवय. संजय मामाला यांना विचारा, हे सगळी माहिती मामाला यांना, आमच्या भारत महाराजांना. माझी आजी ना तुझ्यासारखीच आहे, बघ इकडे बघ तुझ्यासारखीच आहे. माझी आजी म्हणती तू आणि जर खापराचा असतं ना खुशाल म्हणती फुटला असतं मला म्हणती. पाहिलं का? अगं अजून 4-5 वर्ष टेकू दे ग, लोकांच्या तारखा घेतल्या, लोक घरी येते ना माया. हा. आणि मग बर का ऐका ना इकडे बघा. काय नाही कुत्र आहे, राहू द्या, नका हाणू. परत नको म्हणायला कविराज महाराजाच्या कीर्तनाला कुत्र बी नव्हतं. असं ते आलं आपलं बिचार कीर्तनाला, काय कवाय ना भारत महाराज बरं का. आणि ऐका कुठपर्यंत आलो तो, आपलं खापराचं तोंड. हा फुटला असता. आजी म्हणली तुला काही पटत का? मग ते अशी माझी आजी म्हणते. आणि बडबड करता रात्रीचे 2 वाजले झोपायला, सकाळचं उठायला उशीर झाला. आणि ज्या घरात होतो ना मुक्कामाला त्याच घरातल्या सुनबाईनं रात्री लिहून नेलं होतं, आता लोकांचं दळायचं नाही आणि दळलं तर आपलंच दळायचं. मला आता रात्री झोपायला उशीर झाला, सकाळचं उठायला काय होणार, उशीरच होणार. मला 8 वाजले उठायला. आणि नेमकी त्याच घरातल्या सुनबाईनं जातं घेतलं. काय म्हटली माहिती का? पहाटीच्या पाऱ्यामध्ये जात वाजवांगा वांगा गा सई बाई ग बाई. म्हटलं वा क्या बात आहे. माझ्या इकडून माझा ड्रायव्हर झोपला, त्याला म्हटलं पक्क काय भारी म्हणते. तो म्हटला महाराज थोडं थांबा, पिक्चर आभी बाकी. म्हटलं काय बाकी, ट्रेलरच्या एवढा भारी तर पिक्चर काय असेल. ती पुढे काय म्हणली होती का? पहाटीच्या पाऱ्यामध्ये जात वाजवांगा वांगा गा जात वाजवांगा वांगा 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 ग वांगा. बिघडली गाडी असून बाई आतापर्यंत विकून आहे. म्हणली बिघडली गाडी असून बाई आतापर्यंत चांगली होती. आणि पुढं म्हटली आता ती तुमच्याकडे पांघरून घ्यायला काय म्हणतात, गोदडी, दमकोंडी, सुंदरी, लेपाटी, वाकड. तुमच्याकडे काय म्हणतात? गोदडी. गोदडीत मी झोपलो होतो. ती पुढं काय म्हणली माहिती का? मी कशात झोपलो होतो, बोला की कशात झोपलो होतो? तू जरा नीट बस ना जरा असं. हा कशात झोपलो होतो? आजी बोल कशात झोपलो होतो? गोदडी. आणि ती पुढं काय म्हणली होती का? जात वाज वांगा वांगा. स्वतः मी कशात झोपलो होतो? कशात झोपलो? गोदडी. आपण ना पुढे मग ते आपलं डेंजर काम असतं. हा कशात झोपलो तो? गोदडी. ती पुढे काय म्हणली होती का? अण्णा कशात झोपलो तुम्ही? गोदडी. ती पुढे काय म्हणली होती का? जात वाज वांगा वांगा उठ रे गोदडीतल्या स्वांगा रे मला. मी त्या दिवशी गाडीच घेऊन टाकली. म्हटलं मुक्कामाला थांबणं बंद. आज लोक महाराजही सोडती नाही. त्या दिवसापासून मी लोकांचं कल्याण करायचं जरा कमी केलंय. बाबा लोक आहे ना, ज्याला जावं म्हणजे म्हणतात ना जुनी म्हण, ज्याचं करावं आणि ते म्हणतं
हा पाठ आहे तुमचा. हा माणसानं ना या विचारानं जगलं पाहिजे. कोणत्या? नामस्मरणाच्या. का माहिती का आई, आपली सेवा साक्षात पांडुरंग करतो. काय वर्णन आहे माहिती का? किती गोड वर्णन सांगितले. माझ्या बरोबर म्हणणार तुम्ही सगळे. लेकराची सेवा केली तू आई. बोला. लेकराची सेवा केली तू आई. लेकराची सेवा केली तू आई. बोला बोला बोला. भजनामध्ये आयुष्य घालवलं माहिती. तुकोबा महाराज आपल्या पाया पडतात. आणि माणसांना कधीतरी समाधानी असलं पाहिजे. आपण समाधानीच नाही. तुमच्या सगट आणि माझ्या सगट. मामा सांगत आलो बरं का संजय, बरं का नाना, बरं का ऐका. हे मी का सांगतोय, आम्ही सुद्धा कीर्तनकारांना कधीतरी समाधानी राहावं. दादा बरोबर ना. आम्ही समाधानीच नाही अण्णा. आम्ही सुद्धा आम्ही लोकांना शिकवतो की ठेविले आनंद ते. हा तुमचं पण पाठ आहे. हा पाठ आहे. आणि चित्ती असू द्यावे. बोला ना पुढे काय प्रवीण काय समाधान. मला वाटतं बरं का ताई, आपण सगळी सांगतोय पण आम्ही तसं वागत नाही. पण तुम्ही ना, तुम्ही पण कधीतरी आमच्यावरच कधीतरी गोळ करता. कसा गोळ करता? त्या दिवशी मी कीर्तनाला गेलो आणि कीर्तन संपल्यानंतर जे आपल्याकडं जे कीर्तन करायला देतात आल्यानंतर काय मानधन, मानानं जे धन देतात त्याला मानधन असं म्हणतात. पण दिलं ते. आणि गावाच्या गाडी माझी बाहेर निघली आणि माझी गाडी अडवली. 4-5 कार्यकर्ते गाडीला आडवे झाले. म्हणले महाराज थोडासा गोळ झालाय. म्हटलं कसला गोळ? ते म्हणले पाकिट दाखव. मी दिलं त्यांच्याकडे. त्यांनी ते मोजले आणि त्यांनी जरा चेहरे पाडले. म्हटलं का चेहरे पाडले तुम्ही? ते म्हणले महाराज जरा गोळ झाला गाड्या. कसला गोळ? ते म्हणले इथून मागच्या कीर्तनकारांना तुमच्यापेक्षा दुप्पट पैसे भरलेत आणि तुम्हाला निम्मेच पैसे भरलेत. हात तुमच्यावर झालेला. बोला ना. असंच म्हणले ते. मला तसं वाईट वाटलं. म्हणलं आता काय करायचं? म्हणले महाराज हा तुमच्यावर झालेला अन्याय आम्हाला कदापि सहन होणार नाही. 5 मिनिटं जागेवर थांबा. याच्या दुप्पट करून आणतो. काय म्हटले? बोला ना. दुप्पट. आता दुप्पट म्हणलं कोणाला नको? तुम्हाला नकोय, मला नकोय का? दुप्पट म्हणल्यावर मी बी खुश झालो. म्हटलं मोगेंबो खुश व्हा. म्हणलं 5 नाही 15 मिनिटं गाडी साईडला घेतो. गाड्या तुम्ही गाडी साईडला घेतली. पाकिट त्यांच्या हातात दिलं ग आजे. पाकिट त्यांच्या हातात दिलं. ते त्या दिवशी गेल्यात का अजूनही आले नाही. खुशाल टाळ्या वाजिदा. तुम्हाला काही पटलं पाहिजे. त्या दिवसापासून मी ठरवलं जेवढे मिळतील ना तेवढे घरीच न्यायचं भाऊ. माघारी द्यायचं नाही. माग दिलं का हाय तेवढं मिळत नाही. म्हणून सांगतोय समाधानी राहायला शिका रे. असं आज ना काढू येऊ म्हणजे कोण असं. अरे बघ बरं का असं ते समाधानी राहावं. सावता महाराजांनी शिकवलं ना तुम्हाला समाधानी राहायला. किती गोड म्हटले ते. कोणे दिवशी बैसोनी हातीवर, कोणे दिवशी पालकी सुभेदार,
कोणी दिवसी पायाचा चाकर, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालत राहावे चालत राहावे, देव ठेविल तैसे राहावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. मग कधीतरी जसं देव ठेवणार आहे त्याचं नामस्मरण करावं, तसं राहावं का. आणि त्याचं नामस्मरण करलं तर सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. समाधान होईल. मग समाधान मिळवायचंय त्याकरता नामस्मरण विठोबा. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा चला चला लवकर चला चला. रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, हरी विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठला, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुम्हारा, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुम्हारा. लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. अभंगाची प्रास्तावना ही पहिल्यांदा सुद्धा मांडलेली आहे. अभंगावर जास्त एका चरणात हा ती राहिले त्यांचं, पण आता वेळ संपलाय माझा. पोवडा राहील ते सगळ्या पोरांचं म्हणणं आहे की पोवडा पिंगळा घ्यायचा आहे, पण नाही आता वेळ संपलेला आहे. मी नाही घ्यायचा. त्याच्यात दोन्ही मिक्स. असं काय करायचंय, पण आता ओव्हर टाइम चालू होईल बरं, याची दक्षता तुम्ही घ्यायची. असू द्या असू द्या, त्याची काय करायचं नाही. एकदा जोरदार टाळी वाजवा, तसं नाही मला. तुम महाराष्ट्रभर म्हणतोय गड्या, तुमचं गाव जरा वेगळंच आहे काहीतरी. लोक म्हणतात उरकून घ्या, तुमचं म्हणतात चालू द्या. हे वेगळंच पॅटर्न आहे तुमचा. आणि म्हणून
जास्त बोलण्याच्या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतोय. एक 4-5 मिनिटांमध्ये आता लागले तुम्हाला बुक्का, निदान मागून आले त्यांच्या निदान 2 घास हाती लागावा, त्यांच्याकरता निदान हा पोवडा आणि पिंगळा घेऊयात. छत्रपती शिवरायांचा पोवडा आणि त्यामध्ये तुमचा पिंगळा, बरं का, दोन्ही असं घेतो, काय काळजी करायची गरज नाही. आणि म्हणून सगळ्यांच्या एका आग्रहानुसार छत्रपती शिवरायांचा पोवडा आपण घेणार आहे. काय होते राजे? धन्य धन्य शिवाजी शूर, शिवाजी शूर पराक्रमी थोर, केले जर जर बाजूने पाने दृष्ट मुघला, बाजूने पाने दृष्ट इंग्रजा, घडविला स्वराज्याचा इतिहास, घडविला स्वराज्याचा इतिहास. कीर्तीचा डंक विणे गगनात जी जी जी, कीर्तीचा डंक विणे गगनात जी राहती, कीर्तीचा डंक विणे गगनात जी राहती जी 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 जी. हे मुजरा मानाचा पुढे चाटे, हा मुजरा मानाचा शाहिराचा, महाराष्ट्रभूच्या चरणात, महाराष्ट्रभूच्या चरणात. अरे धन्य तुझी जमावली, तुझ्या हाती पाळण्याची दोरी, ही रेषाची उतारी. अरे त्या माय माऊलीनं शोभा राजाला घडवलं, वाढवलं, ज्ञानाचं ज्ञानामृत, वयाच्या 16 वर्ष तोरण्याला तोरण मानलं आणि मर्द मावळा जमा केला. आणि मंडळी त्या राजाला पकडण्याकरता, त्या राजाला पकडण्याकरता अफजल खानानं विडा उचलला. कोण आहे शिवा? माराऊंगा शिवाजी को, माराऊंगा. विडा उचलला आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर आला. पहिल्याला गाव लागलं तुळजापूर. तुळजापुरात कोणाचं मंदिर आहे? तुळजापुरात कोणाचं मंदिर आहे? खंडोबारायाचं, तुळजाभवानीचं, बरोबर ना. संबळ वाजायला लागला. कसं माहिती का? संबळ कसं वाजलं माहिती का? संबळ पंढरपुरात कोणाचं? आई बोला, कोणाचं मंदिर आहे? पांडुरंगाचं. पंढरपुरात आले, अभंग वाजला. घेई 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 माझे वाचे वाचे हो कोणा ओ बा. घेई 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 माझे वाचे वाचे हो कोणा मुली डोलाले. घेई 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 माझे वाचे कोणा
पैठणमध्ये. पैठणमध्ये कोणाचं मंदिर आहे? पैठणमध्ये कोणाचं मंदिर आहे? ट्रबल ट्रबल ट्रबल. पैठणमध्ये कोणाचं मंदिर आहे? पैठणमध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज. काय वाजलं माहिती का? गौर मिरवितो तुम्ही डुगडुग ऐका. 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 तुम्ही डुगडुग ऐका. तुम्ही डुगडुग ऐका. डुगडुग ऐका. तुम्ही डुगडुग ऐका. पिंगळा 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 माधवारे. पिंगळा माधवारे. पिंगळा माधवारे बोली बोलत देखा. पिंगळा माधवारे आवाज. हे पिंगळा माधवारे बोली बोलत देखा. पिंगळा माधवारे बोली बोलत देखा. पिंगळा माधवारे. हे वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. गेलं बोलावी वर्तमान घोटे. रजगन बोलावे वर्तमान कोटे. करोनी मोचित करोनी मोचित प्रेम घाली हृदयात. दान मागायचं आलो दान मागाया. दान मागायास दान मागायास. दान मागायास दान मागायास. आता पैठण सोडलं, जेजुरीमध्ये आले. जेजुरीत कोणाचं मंदिर आहे? जेजुरीत कोणाचं आहे? 21 तत्वाचा गोंधळ मांडलाय. आणि गोंधळ आला यावं. काय म्हणता गोंधळी बा? 21 तत्वाचा गोंधळ मांडलाय आणि तुम्ही गोंधळाला या. जेजुरीच्या खंडेराया गोंधळाला या. दावडी निमगावच्या खंडोबा गोंधळाला या. गोंधळ मांडला कसा? आम बाग्या स्वाम बाग्या प्रेम नजरावारी. सावधानी भजनी लागा. देव करा कैवारी. माझ्या मल्हारीची वारी मल्हारी. वारी मल्हारी जेवारी मल्हारी दिवारी मल्हारी दिवारी. मल्हारी दिवारी मल्हारी दिवारी. चला आता जेजुरी सुद्धा सोडली. वेळ कमी होता ना, वेळ संपला होता त्याच्यामुळे जेजुरी सुद्धा सोडली. हा. आता जेजुरी सोडली. प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीची वेळ ठरली होती. आओ शिवाजी गले लग जा हमारे. आओ शिवाजी गले लग जा हमारे. आलिंगन दिला राजाला. आलिंगन दिलं राजाला. वतन दावी मानाला. हे राजानं डावा बळखीला. वाघ नख्याचा वार केला. वाघ नखाचा वार केला. कोथळा बाहेर काढला. कोथळा बाहेर आला. कोथळा बाहेर काढला. कोथळा बाहेर गेला. अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद पळत आला आणि मागून वार करणार. तेवढ्यात आमचा पण एक होता जीवा. होता जीवा म्हणून शिवबाचा प्राण वाचला. राजी प्राण वाचला जिराजी. प्राण वाचला जिराजी. प्राण वाचला जिराजी. प्राण वाचला जिराजी. वाचला जिराजी. प्राण वाचला जिराजी. प्राण वाचला जिराजी. प्राण वाचला जिराजी. प्राण वाचला जिराजी. क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश्वर
सोपा नाही. एक पोवाडा म्हणायचं का 4 भाकरी संग जिरावं लागतात. आणि म्हणून जास्त बोलण्याच्या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यांनी गोड साथ दिली आणि तुमची ऐकण्याची स्थिती म्हणून घेतलं, नाही तर मग थांबायचंच होतं. खरंच सगळ्यांनी गोड अशी साथ दिली. आदरणीय भारत महाराज आहे, सागर महाराज आहे, आमचे पोपट मामा आहेत, आदरणीय चोपदार आहेत, सगळे माझ्या बहिणी आहेत, आमच्या ताई आहेत, आदरणीय बुधवन महाराज आहे, आमचे ताजनीम बाबा आहेत, सगळे आमचे खरं तर प्रवीण दादा, सगळे संतोष दादा, सगळ्यांची या ठिकाणी विशेष म्हणून आभार व्यक्त करतोय. आदरणीय प्रमोद मामा, संजय दादा यांनी मला वारंवार फोन केले, सप्ताह कमिटीने बरं का, सगळ्यांनी मला फोन केले आणि या ठिकाणी बोलण्याची संधी मला प्राप्त करून दिली. खरं तर बऱ्याचदा काय होतं की सप्ताह म्हटलं का रिपीट चालत नाही, रिपीट कीर्तनकार घेतच नाही. पण तुमचं माझ्यावरचं असणारं प्रेम याच्या कारणानुसार आज मला या ठिकाणी सेवा करण्याचा योग मिळाला. आई बस 2 मिनटं, बस जाता येईल बोली. हां 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 हां. आणि मग खरं तर सगळ्यांच्या वतीनं मला बोलण्याची संधी मिळाली आणि सिस्टीमवाल्यांनी सुद्धा गोड साथ दिली बरं का, त्यांचे सुद्धा आभार. आणि म्हणून आता पंक्तीकडे नको जाऊ लगेच. हां. आणि म्हणून सगळ्यांच्या ठिकाणी विशेष करून आभार. आणि ये पाय मोकळा करून येतोपर्यंत चाल. हां. आणि मग ना सगळ्यांच्या ठिकाणी विशेष करून आभार. सगळ्यांचे आभार व्यक्त करत असताना बरं का, आजी इकडे बघा, तुम्ही इकडे बघा, तुम्हाला लई त्रास दिला गड्या बरं का, 2 तास आजी केलं, आई केलं. मला सवय जरा बोलायची बरं का, काही चुकलं असेल ना तर मायेच्या अंतकरणाप्रमाणे समजून घ्या. तुम्हाला लई बोललो, आई केलं, मला सवय थोडीशी बोलायची. काही चुकलं असेल ना, ज्यांना 1 मुलगा असेल त्यांना दुसरा म्हणून मला माफ करा, ज्यांना 2 आहे त्यांना तिसरा म्हणून माफ करा, ज्यांना 3 आहे त्यांना चौथा म्हणून माफ करा, आणि ज्यांना एकही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. नाही त्याची काय गरज नाही. माझा बाप श्रीमंत आहे, माझा बाप श्रीमंत आहे. किती श्रीमंत आहे माहिती का? आळंदीला जर कधी गेला, हे वजनी मंडळाला माहिती बघा, हे जातात काय आळंदीला जर कधी गेलात ना, आमचा बाप इतका श्रीमंत आहे की आमच्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. म्हणून जास्त बोलण्याच्या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्या मंडळी बुधवन महाराज बरं का, सगळ्यांनी गोड साथ दिली, सगळ्यांचे आभार. आणि बरं का डॉक्टर साहेब, म्हणून सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतोय. शेवटची चाल म्हणणार आहे तुम्ही? नाही. आमच्या आनंदताईंच्या वारकरी शिक्षण संस्थेतल्या सगळ्या विद्यार्थी, आमचे प्रमोद मामा त्यांना घेऊन आलेत, त्यांची सुद्धा गोड साथ मिळाली बरं का ताई, सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. आणि म्हणून आता शेवटची चाल नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे, काही कारणास्तव आजचं हवामान खातं खराब असल्या कारणानं आजच्या कीर्तनातली शेवटची चाल काही कारणास्तव हवामान खातं काही तांत्रिक अडचणीमुळे बिघडल्या अडचणं आजच्या कीर्तनातली शेवटची चाल काही कारणास्तव रद्द करण्यात येत आहे. वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतोय. पण एकदा हात वर करायचे सगळ्यांनी मस्त, आणि मी सांगोल वा 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 क्या बात आहे, मी सांगल तशी टाळी वाजवायची. कोणीतरी शूटिंग काढेल इकडून आणि कळू द्याकडे आमच्या या गावामध्ये हा सोहळा. कॅमेरावाली या की जरा टिपून घ्या ना हे चेहरे. हा. म्हणून थांबा. आणि सगळ्यांच्या ठिकाणी विशेष आभार. फक्त टाळी वाजवताना शेजारच्या गालाची काळजी घ्या. हा म्हणजे कसं आहे, काय जोमात का दुसरा कोमात घालतात. हा. म्हणून सगळ्यांच्या ठिकाणी विशेष आभार. या इकडे माग या वरती या. आणि चला मी सांगेल तशी टाळी वाजवायची. चला हात वरती, नीट जेवायला जायचं आता आपल्याला. हा तयार, 1 चला. क्या बात है.
ज्ञानदेव